नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मागील ज्या काही आपल्या सराव प्रश्नपत्रिका झाल्या त्यातील दुसऱ्या सराव चाचणीमधील काही प्रश्न आज आपण इथे पाहणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न, या ठिकाणी आपल्याला एक संख्या मालिका दिलेली आहे आणि या मालिकेमध्ये संख्या मालिकेमध्ये 40, 38, 35, 30 आणि 23 आणि प्रश्नचिन्ह दिलं आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार ते आपल्याला इथे विचारलेलं आहे. 40, 38, 35, 30 आणि 23 नंतर प्रश्नचिन्ह. तर सुरुवातीला आपल्याला ही मालिका कशा प्रकारे तयार झाली समजून घ्यावं लागेल. 40 आणि 38 जर याचा आपण फरक जर घेतला, वजाबाकी जर केली तर आपल्याला 2 चा फरक दिसून येतो. 38 आणि 35 यामध्ये आपल्याला 3 चा फरक दिसून येतो. 35 आणि 30 यामध्ये आपल्याला 5 चा फरक दिसून येतो. 30 आणि 23 यामध्ये आपल्याला 7 चा फरक दिसून येतो. आणि पुढची संख्या आपली काय असणार आहे बघा. 2 नंतर 3, 3 चा फरक, 3 नंतर 4 चा फरक असायला हवा होता, पण इथे 5 दिसून आला. त्याच्यानंतर 6 यायला हवा होता, पण इथे 7 आला. तर 2, 3, 5, 7 ह्या आपल्याला काय दिसत आहे, सर्व मूळ संख्या दिसत आहेत. ठीक आहे. तर या 7 च्या नंतरची मूळ संख्या असणार आहे आपली 11 आणि यामध्ये आपल्याला 23 मधनं 11 म्हणजे मूळ संख्या काय करावं लागेल, वजा करावं लागेल. म्हणजे आपल्याला फरक घ्यावा लागेल. 3तून 1 गेला, 2 राहिले. 2तून 1 गेला, 1 राहिले, म्हणजे 12 असेल आपलं योग्य उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये आपल्याला एक इंग्रजी अक्षरांची मालिका दिलेली आहे. ठीक आहे. तर पी क्यू बी टी प्रश्नचिन्ह, त्याच्यानंतर बी डी पी क्यू प्रश्नचिन्ह, पी क्यू प्रश्नचिन्ह, पी क्यू बी. तर यामध्ये एकूण किती इंग्रजी अक्षर आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16 यामध्ये एकूण 16 अक्षर आहेत. जर आपण या 16 अक्षरांना जर गटामध्ये जर याची विभागणी केली तर प्रत्येक गट 4चा जर आपण घेतला तर आपले 4 गट तयार होतात. 4 चोक 16. मग आपण पहिला गट घेऊया चौघांचा, दुसरा गट 1, 2, 3, 4, त्याच्यानंतर तिसरा गट, त्याच्यानंतर चौथा गट. आपण 4 गटांमध्ये याची विभागणी केली आहे. बघा, पहिला गट जो आहे तो काय आहे आपला, पी क्यू बी डी. त्याच्यानंतर दुसऱ्या गटाची रचना कशी झालेली असेल बघा, हा आहे पहिल्या स्थानी, दुसऱ्या स्थानी, तिसऱ्या स्थानी आणि चौथ्या स्थानी. दुसऱ्या गटामध्ये बघा, जे दुसऱ्या स्थानचं जे अक्षर आहे क्यू हा आला पहिल्या स्थानी, त्याच्यानंतर बी दुसऱ्या स्थानी, डी तिसऱ्या स्थानी आणि जे पहिलं अक्षर होतं ते गेलं चौथ्या स्थानी. हे झालं दुसऱ्या गटाची मांडणी. तिसऱ्या गटाची मांडणी कशी असणार आहे बघा, बी डी क्यू पी. म्हणजे इथं जे तिसऱ्या स्थानी अक्षर होतं ते आलं पहिल्या स्थानी आणि परत याची पुनरावृत्ती. मग चौथं गट बघा, चौथ्यामध्ये आपल्याला काय दिसून येणार आहे, मग जे शेवटचं अक्षर होतं डी ते आपल्याला दिसून येणार सुरुवातीला म्हणजे पहिल्या स्थानी, त्याच्यानंतर पहिलं अक्षर दुसऱ्या स्थानी, त्याच्यानंतर क्यू आणि बी. ठीक आहे. हे 4 गटांची मांडणी इथे झालेली आहे. तर आपण इथे पहिला गट आणि दुसरा गट, दुसऱ्या गटाच्या सुरुवातीला म्हणजे पहिल्या स्थानी कोणतं अक्षर असणार आहे, तर आपलं आहे इथे दुसऱ्या गटामध्ये क्यू. पहिल्या स्थानी आहे क्यू. त्याच्यानंतर तिसऱ्या गटामध्ये दुसऱ्या स्थानी हा आहे आपला तिसरा गट आणि तिसऱ्या गटामध्ये दुसऱ्या स्थानी आपलं प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे इथे असणार आहे आपला डी. पुढील गट बघा, चौथा गट. चौथ्या गटामध्ये पहिल्या स्थानी जिथे प्रश्नचिन्ह आहे तिथे असणार आहे आपला डी, म्हणजे क्यू डी डी. पर्याय क्रमांक दिसतो आपल्याला 4. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. इथे आपल्याला काही आकृत्या दिल्या आहेत, 4 आकृत्या दिल्या आहेत आणि ज्यामध्ये पुढची प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येणार आहे
ते ओळखायचं आहे. बघा, एक चौकोन आहे आणि चौकोनाच्या आतमध्ये एक वर्तुळ आहे आणि त्या चौकोनाच्या वरती आपल्याला उलटा यल दिलेला आहे. तर यामध्ये कोणत्या प्रकारची मांडणी आहे ते आपण समजून घेऊया. बघा, सुरुवातीला घड्याळाचे काटे या दिशेने फिरतात, ही असेल घड्याळाची दिशा आणि घड्याळाची विरुद्ध दिशा बघा ही असते. तर यामध्ये जर आपण यल बघितला, हा उलटा यल जर बघितला तर हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90 अंशाच्या कोनांमध्ये फिरतो. बघा, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हा आहे सध्या खालच्या बाजूला. आता हा या आकृतीमध्ये जातो तो उजव्या बाजूला, त्याच्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये जातो तो वरच्या बाजूला आणि चौथ्या आकृतीमध्ये जातो तो डाव्या बाजूला आणि शेवटी पाचव्या आकृतीमध्ये आपल्याला पाहायला भेटेल तो खालच्या बाजूला. म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल आपलं योग्य उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. बघा, आता आपल्याला काही अपूर्णांक दिले आहेत. 11/10, 13/15, 17/21, 21/29 आणि 23/36. तर या अपूर्णांकाचा जर आपण अंश जर बघितला तर 11, 13, 17 आणि 23 हे सर्व आहेत मूळ संख्या. ह्या सर्व आपल्याला मूळ संख्या पाहायला भेटतात. पण 21 ही मूळ संख्या नाही. म्हणजे 21/29 हा असेल आपलं चुकीचं पद. म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल याचे योग्य उत्तर. गटामध्ये न बसणारे पद ओळखा. आता या प्रश्नांमध्ये आपल्याला 4 पर्याय दिले आहेत बघा, आणि या 4 पर्यायांमध्ये वेगळा पर्याय कोणता? बघा, पहिला पर्याय आहे व्याही. आता व्याही म्हणजे काय? वर आणि वधू 2 पक्ष असतात बघा, ज्यामध्ये वराचे वडील आणि वधूचे वडील या दोघांमध्ये जे काही नातं असतं त्या नात्याला आपण नाव दिलेले आहे व्याही. आणि हे आहे पुल्लिंगी, म्हणजे इथे भेटतो आपल्याला पुल्लिंगी. दुसरं आहे कवयत्री. कवयत्री आहे स्त्रीलिंगी. आणि पुढे आहे विधवा, म्हणजे ज्या पत्नीचा पती मरण पावलेला आहे तिला म्हणतो आपण विधवा, म्हणजे ती आहे स्त्रीलिंगी. आणि पर्याय चौथा आहे सांडणी. सांडणी म्हणजे उंट जो असतो त्या उंटाची मादा, म्हणजे ही आहे स्त्रीलिंगी. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्याला भेटते योग्य उत्तर, म्हणजे पुरुष. आणि हे जे पर्याय क्रमांक 2 कवयत्री, विधवा आणि सांडणी या सगळ्या आहेत स्त्रीलिंगी. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे इथं योग्य उत्तर. पुढील प्रश्न वाचा विद्यार्थी मित्रांनो, आणि कमेंट मध्ये तुम्ही उत्तर टाईप करून शकता. बघा, पहिला मॉनिटर, माऊस आणि कीबोर्ड, आणि चौथा पर्याय आहे आपला मोबाईल. आता मॉनिटर, माऊस आणि कीबोर्ड हे तीनही भाग कशा संबंधित आहे? संगणक. हे तीनही भाग कशाचे आहे? संगणकाचे भाग आहे. आणि मोबाईल हा स्वतंत्र आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 असेल आपलं योग्य उत्तर याचं. आता पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. बघा, 4 128, 2 16, 3 45, 5 250. आता इथं आपल्याला दोन संख्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. 4 आणि 128 चा काय संबंध आहे तो आपल्याला शोधावा लागेल. जर 4 चा जर घन जर घेतला आपण तर तो भेटतो 64, आणि याची जर दुप्पट केली तर 4 2 8 आणि साइन 2 12, म्हणजे 128 भेटते आपल्याला. पुढचा पर्याय घेऊया 2. 2 चा घन किती भेटतो? 8. घन आणि वर्ग हे सर्वांचे पाठ हवेत. ठीक आहे, 8 आणि याला जर 2 नी जर गुणलं तर 8 2 16, म्हणजे इथे पण 2 आणि 16 चा संबंध दिसून येतो. पुढचा पर्याय बघा 3, आणि 3 चा जर घन घेतला तर 27, आणि 27 ची जर दुप्पट केलं तर 7 2 14, 4 हातचा आला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5, म्हणजे 54 भेटतो. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा इथे 45 दिलेले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हेच असेल आपलं योग्य उत्तर, म्हणजे ह्या गटाच्या वेगळं आहे. पुढचा पर्याय पण आपण चेक करूया. बघा 5 आहे,
5चा जर घन घेतला तर 125 आणि याला जर 2 जर गुणलं तर 125 दुणे 250. म्हणजे बघा पुढील प्रश्नामध्ये आपल्याला त्रिकोण दिले आहेत, 4 त्रिकोण. यामध्ये वेगळा त्रिकोण कोणता आहे? बघा त्रिकोणाला 3 बाजू असतात आणि ही जी खालची बाजू आहे ही आहे पाया, वरची बाजू हा आहे कोण. दुसऱ्या आकृतीमध्ये बघा इथे खालच्या बाजूला पाया आणि वरच्या बाजूला कोण. इथे पण खालच्या बाजूला पाया, वरच्या बाजूला कोण. पण पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा खालच्या बाजूला आपल्याला कोण दिसतो आणि वरच्या बाजूला पाया दिसतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 असेल याचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न, खालील आकृतीतील किती चौकोन आहेत? आता बघा आपल्याला एक आकृती दिली आहे आणि त्या आकृतीमध्ये एकूण चौकोनांची संख्या किती विचारली आहे. आता या आकृतीमध्ये आपल्याला काही स्तंभ दिलेले आहेत आणि काही रांगा दिलेल्या आहेत. आपण हे स्तंभ मोजूया. पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ, तिसरा स्तंभ आणि चौथा स्तंभ. या स्तंभामध्ये असलेल्या सगळ्या अंकांची काय करून घेऊ? बेरीज करून घेऊ. 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10. ठीक आहे. त्याच्यानंतर रांगा मोजून घेऊ. पहिली रांग, दुसरी रांग आणि तिसरी रांग. याची पण बेरीज करून घेऊ. 1 + 2 3, 3 + 3 6. म्हणजे याची बेरीज भेटते आपल्याला रांगांची अंकांची 6. जर आपण यांचा रांगांचा आणि स्तंभांचा जर गुणाकार केला तर 6 × 10 आणि याचा गुणाकार भेटतो 6 × 10 = 60. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती? 60 चौकोन आहेत. आता आणखी आपल्याला एक पर्याय क्रमांक 2 असेल याचं उत्तर. आणखीन आपल्याला परत एक प्रश्न पण विचारू शकतात यामध्ये की चौरस किती आहेत? किती चौरस किती आहे असा पण प्रश्न येऊ शकतो. त्यावेळेस आपण बघा 3 आणि 4 यांची जोडी पाडून घेऊ. त्याच्यानंतर 2 आणि 3 ची जोडी पाडून घेऊ आणि उरला कोण? 1 आणि 2 यांची एक जोडी पाडून घेऊ. बघा 3 × 4 अधिक 2 × 3 म्हणजे दुसरी जोडी आणि तिसरी जोडी अधिक 1 × 2 यांचा गुणाकार करून घेऊ. 3 चोक 12 अधिक 3 दोणे 6 बेक बे. 12 6 18, 18 2 20. म्हणजे आपल्याला किती भेटतात? यामध्ये चौरस 20 चौरस भेटतात. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कोणत्या पर्यायातून निवडा? बघा आता जी प्रश्नाकृती आपल्याला दिली आहे त्याच्या उजव्या बाजूला जर असा संकेतांक असेल तर ते काय असते? आपली आरशातील प्रतिमा. मग बघा आरशातील प्रतिमेमध्ये काय होतं? जो काही डावीकडचा भाग असतो तो जातो उजवीकडे आणि उजवीकडचा भाग जातो डावीकडे. बघा इथे एक गुणाकाराचं चिन्ह दिसतंय बघा आपल्याला उजव्या बाजूला. मग हे कुठे जाणार? उत्तराकृतीमध्ये डाव्या बाजूला इथे आहे बघा. पण येथे या आकृती जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर या आकृतीमध्ये बघा इथे इथे काय दिसतो? आपल्याला एक कोण दिसतो. पण या आकृतीमध्ये कोण नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 निघून गेला. त्याच्यानंतर पुढे बघा इथे बेरजेचं चिन्ह आहे म्हणजे दुसरा पण पर्याय निघून गेला. 3 आणि 4 चा विचार करावा लागेल आपल्याला. पण आता इथं बघा एक बाण दिला आहे जो की वरच्या दिशेला आहे आणि प्रश्नाकृतीला तो डाव्या बाजूला आहे. उत्तराकृतीमध्ये जाणार तो उजव्या बाजूला. म्हणजे पर्याय क्रमांक 4 असेल आपलं योग्य उत्तर. पुढची आकृती बघा विद्यार्थी मित्रांनो. बघा एक वर्तुळ दिलं आहे आणि वर्तुळाच्या आतमध्ये एक पान दिलं आहे. त्या पानाच्या सुरुवातीला म्हणजे इथे बघा इथे एक काळ्या रंगाचा वर्तुळ आपल्याला दिसून येतो. मग हा आहे उजव्या बाजूला. तर उत्तराकृतीमध्ये जाणार तो डाव्या बाजूला. म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा आपल्याला इथे दिसून येतो. ठीक आहे. हे असेल याचं योग्य उत्तर. पुढे बघा सविताचे वय कविताच्या वयाच्या 5/7 पट आहे. सविताचे वय 35 वर्ष असल्यास कविताचे वय किती? बघा या प्रश्नावरनं आपण एक समीकरण तयार करू. ठीक आहे. सविताचे वय म्हणजे सविताचं जे काही वय आहे ते कविताच्या वयाच्या 5/7 पट आहे. 5/7 पट आहे. सविताचे वय 35 वर्ष आहे. बघा आपल्याला प्रश्नामध्येच दिलंय सविताचं जे काही वय आहे
ती आहे 35 वर्ष. कविता म्हणजे क 5/7. आता यावरून आपण क ची किंमत काढणार. 35. आता बघा 5/7 आहे, याचं व्यस्त होणार म्हणजे किती येणार? 7/5 बरोबर क. 5×7 35 म्हणजे क बरोबर भेटते आपल्याला 7 गुणेला 7, 7×7 49 म्हणजे कविताचं वय मिळालं आपल्याला 49 वर्ष. पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न बघा. अजित सुमितपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 37 वर्ष आहे. तर 10 वर्षांनंतर त्यांच्या वयातील फरक किती? बघा काही प्रश्न हे खूप सोपी असतात, म्हणजे वाचल्या वाचल्या आपल्याला उत्तर येतात. आता यामध्ये काय संकल्पना आहे की 10 वर्षांनंतर त्यांच्या वयातील फरक किती, एवढं वाक्य जर आपण बघितलं तर बघा अजित सुजितपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. मग ते 10 वर्ष असू दे किंवा 20 वर्ष असू दे किंवा 30 वर्ष सुद्धा असू दे, तरीही त्या दोघांच्या वयातील फरक हा 5च वर्ष राहणार आहे. म्हणजे दोघांच्या वयातील फरक काय असतो? समान असतो. म्हणजे इथे पर्याय क्रमांक 2 असेल योग्य उत्तर. पुढे बघा. एका मंडपाच्या लगतच्या 2 खांबांमधील अंतर हे 5 मीटर आहे. तर पहिल्या खांबापासून 12व्या खांबापर्यंतचे अंतर किती? बघा आपल्याकडे 5 खांब जर घेतले आपण 1, 2, 3, 4 आणि 5. हा पहिला खांब, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. आता याच्या मधील अंतर हे किती आहे? 5 मीटर आहे. दुसऱ्या खांबामधील अंतर 5 मीटर, तिसऱ्या मधील 5 आणि चौथ्या मधील 5. यांची जर आपण बेरीज केली 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20. ठीक आहे. बघा खांब जरी आपले 5 असले तरी त्याच्या मधील अंतर हे आपल्याला 20 मीटर भेटते. म्हणजे आपण काय करतो? पहिल्या खांबाच्या नंतर मोजायला सुरुवात करतो. म्हणजे 4 गुणेला 5. एकूण अंतर किती? अंतराचे किती भाग भेटतात आपल्याला? पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. आणि प्रत्येक भागामधील अंतर आहे 5 मीटर. म्हणजे 4×5 20 म्हणजे असेल त्यामधील अंतर हे 20 मीटर. मग हीच संकल्पना आपण आपल्या 12 खांबांसाठी दर्शवू शकतो. बघा मग आपले किती खांब असतील? एकूण 12. आणि आपण मोजणार कुठून? पहिल्या खांबाच्या नंतर. म्हणजे 11 खांबांमधील आपण भाग घेणार आहोत आणि प्रत्येक भागामधील अंतर हे आहे 5 मीटर. म्हणजे 11×5 55. म्हणजे पर्याय क्रमांक 4 असेल आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. महादेव हे भरतचे वडील आहेत. नंदा ही कल्पनाची मुलगी आहे आणि कल्पना ही मंदाची मुलगी आहे. मंदा ही महादेवची पत्नी आहे. तर भरत नंदाचा कोण आहे? आता मांडणी करून घेऊया याची. बघा इथे आहे महादेव आणि महादेव हे काय आहेत? भरतचे वडील आहे. हा आहे भरत आणि भरतचे हे काय आहेत? महादेव वडील. आता बघा इथे नंदा ही कल्पनाची मुलगी आहे. इथे आपल्याला संबंध जोडता येत नाही, म्हणून आपण हा प्रश्न शेवटून वाचूया. बघा मंदा ही महादेवची पत्नी आहे. बघा मंदा महादेव आपला आहे, महादेवची मंदा काय आहे? पत्नी आहे. महादेव आणि मंदा हे आहेत पती पत्नी. पुढचं वाक्य वाचूया. बघा कल्पना ही मंदाची मुलगी आहे. मंदाची मुलगी आहे कल्पना. ठीक आहे. आता आणखीन मागे जाऊया आपण. नंदा ही कल्पनाची मुलगी आहे. मग नंदा ही काय आहे? कल्पनाची मुलगी. नंदा ही कल्पनाची मुलगी आहे. ठीक आहे. तर आपल्याला प्रश्न काय विचारला? भरत नंदाचा कोण आहे? बघा महादेव आणि मंदा हे आहेत पती पत्नी आणि यांना मुलं आहेत. एक आहे भरत आणि दुसरी आहे कल्पना, ही मुलगी आहे. भरत आणि कल्पना हे आहेत भाऊ बहीण. आणि भरतच्या बहिणीची मुलगी नंदा ही कोण आहे? म्हणजे याच्यामध्ये नातं काय आहे? भरत नंदाचा कोण आहे? तर भरत नंदाचा मामा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 असेल आपलं योग्य उत्तर. पुढे जाऊया. आता वासराला करडू म्हटले, करडाला बछडा म्हटले आणि बछडाला पाडस म्हटले आणि पाडसाला कोकरू म्हटले, तर वाघाच्या पिल्लास काय म्हणतो? बघा
वासरू. वासरूला आपण काय म्हटले? करडू. ठीक आहे. आणि करडूला आपण काय म्हटले? बछडा. आणि बछड्याला आपण काय संबोधलं? पाडस. आणि पाडसाला आपण काय संबोधलं? कोकरू. ठीक आहे. तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय? तर वाघाच्या पिल्लास काय म्हणावे? वाघाच्या पिल्लास आपण काय म्हणतो? बछडा. आणि बछड्याला आपण काय संबोधलं आहे, म्हणजे काय नाव दर्शवलं आहे? पाडस. म्हणजे पर्याय क्रमांक 4 असेल आपलं योग्य उत्तर. पुढील प्रश्न बघूया. आता प्रश्नाकृती दिलेली आहे आणि प्रश्नाकृतीमध्ये आपल्याला पाण्यातील प्रतिमा विचारली आहे. आता पाण्याच्या प्रतिमेमध्ये काय होतो? जीही आकृती आपल्याला दिली असतील त्या आकृतीमधील वरचा जो काही भाग आहे तो जातो खालच्या बाजूला आणि खालचा जो काही भाग आहे तो जातो वरच्या बाजूला. आता पर्याय क्रमांक 1 आपण चेक करूया. बघा, इथे काळा भाग दिसतोय आणि इथं पांढरा भाग दिसतोय. मग हा वरचा भाग आहे हा जाणार खाली, म्हणजे या बाजूस गेला. आणि खालचा जो काही भाग आहे तो गेलाय वरच्या बाजूला. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे आपलं इथं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. 45. आता आपल्याला प्रश्नाकृती दिली आहे आणि याही मध्ये आपल्याला विचारले आहे पाण्यातील प्रतिमा. आता बघा, 7. इथे एक 7 दिसतोय. आता पाण्याच्या प्रतिमेमध्ये काय होतो? वरचा भाग खाली आणि खालचा भाग वरती. फक्त आपण 7चा विचार करूया. तर हा 7चा बघा आडवी रेष हे आहे खालच्या बाजूला, मग ही जाणार वरच्या बाजूला. आणि ही आहे तिरपी रेष वरच्या बाजूला, ही जाणार खालच्या बाजूला. म्हणजे असा 7 आपल्याला दिसून येणार. आणि हा 7 आपल्याला कुठे पाहायला भेटतो? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणजे हे आहे याचं योग्य उत्तर. ठीक आहे. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. आता पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तो संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद निवडा. समसंबंध या घटकावरचा हा प्रश्न आहे. 46 नंबरचा प्रश्न. कुसुमाग्रज यांना म्हणजे याचा संबंध दिला आहे विवा शिरवाडकरांसोबत. तर केशव सुतांना चा संबंध कशासोबत असेल? बघा, विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचा आपण टोपण नाव आहे यांचं कुसुमाग्रज. मग तसंच केशव कुमार यांचं मूळ नाव काय असेल? आता हे दिलं इथं टोपण नाव आपल्याला. प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव आहे बघा केशव कुमार. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे योग्य उत्तर. आता आपल्याला दिशा दिल्या, उत्तर दक्षिण, वायव्य काय असेल? मग बघा, दिशावरचा प्रश्न आहे. दिशा आखून घेऊ सुरुवातीला. हे असेल उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम, ईशान्य, वायव्य, नैऋत्य आणि आग्नेय. बघा, उत्तर जी दिशा आहे त्याचा संबंध दक्षिण दिशेसोबत दिला आहे. म्हणजे उत्तर ही दिशा आहे आपली. ठीक आहे. मग उत्तर दिशेच्या बरोबर विरुद्ध दिशा आपल्याला दक्षिण पाहायला भेटते. ठीक आहे. उत्तर दिशेच्या विरुद्ध दिशा आपल्याला दक्षिण दिशा आहे. तर वायव्येची विरुद्ध दिशा कोणती? या वायव्य दिशाची विरुद्ध दिशा आहे आग्नेय. म्हणजे पर्याय क्रमांक 3 असेल आपलं योग्य उत्तर. ठीक आहे. पुढचा प्रश्न वाचा विद्यार्थी मित्रांनो आणि कमेंट मध्ये उत्तर टाईप करा. बघा, 16 125 आणि 9 किती? आता हे पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद आणि चौथं पद या दोघांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये जो संबंध आहे तोच संबंध आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये आहे. 16 125. आता यामध्ये काय संबंध आहे? बघा, 4चा वर्ग 16 आणि 5चा घन 125 हा संबंध आपल्याला दिसून येतो. मग 9चा आणि या संख्येचा काय असेल? बघा, 3चा वर्ग आहे 9 आणि 4चा घन आहे 64. म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल आपलं योग्य उत्तर. ठीक आहे. 49 नंबरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे. ठीक आहे. 275 17. ठीक आहे. आता यामध्ये बघा, पहिली अंक
2 आणि शेवटचा अंक आहे 3, म्हणजे तिसरा अंक आहे 5. इथे आता आपण यांची जर गुणाकार केला, 2×5 = 10 आणि त्यामध्ये जर 7 मिळवले तर आपल्याला किती भेटतात? 17. ठीक आहे. तर हा संबंध आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये दिसून येणार आहे. पुढची संख्या, तिसरं पद काय आहे आपलं? 864. म्हणजे 8 आणि 4 पहिल्या आणि तिसऱ्या संख्येचा अंकांचा जर गुणाकार केला, 8 चोक 32 आणि मधलं पद आहे 6. 32 आणि 6 38. म्हणजे पर्याय क्रमांक 3 असेल आपलं योग्य उत्तर. 50 नंबरचा प्रश्न बघा. एक आपल्याला चौकोन दिले आहे आणि त्या चौकोनाच्या वरती त्रिकोण आहे. मग इथे तिसऱ्या पदामध्ये आपल्याला एक वर्तुळ असेल आणि त्याच्यावरती काय येणार आहे? तर बघा, इथं पहिलं जे पद आहे ते खालच्या दिशेला जाते आणि त्याच्या वरती जे नवीन आकृती आहे आपली ती त्याच्या डोक्याच्या वरती येते. मग इथे वर्तुळ असणार आहे आणि याच्या वरती आपला काय असेल? त्रिकोण असेल. आता पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा, उजव्या बाजूला आहे, इथं खालच्या बाजूला आहे, इथं वरच्या बाजूला आहे, पण पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे वर्तुळाच्या वरती. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 असेल आपलं योग्य उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. 50 मुलांच्या रांगेत राघवचा उजवीकडून 27वा क्रमांक असल्यास त्याचा डावीकडून क्रमांक कितवा? आता बघा, ही एक रांग आहे आणि या रांगेमध्ये एकूण 50 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. जर याचा उजवीकडून राघवचा क्रमांक कितवा येतो बघा? 27वा. हा आहे आपला राघव. आणि इथून जर आपण मोजलं 1 2 3 4 तर 27व्या स्थानी येतो आपला राघव. मग जर आपण 50 मुलांच्या रांगेमधून 27 विद्यार्थी वजा केले तर आपल्याला किती भेटतात? 10तून 7 गेले, 3 राहिले, हातचा घेतलेला परत केला, 5तून 3 गेले, 2 राहिले, म्हणजे 23 मिळतात. ठीक आहे. मग हे काय असतील? 23 या राघवच्या डाव्या बाजूला असतील 23 विद्यार्थी. ठीक आहे, 23 विद्यार्थी असतील राघवच्या डाव्या बाजूला. आणि आपल्याला प्रश्न काय विचारला की त्याचा डावीकडून कितवा क्रमांक आहे, म्हणजे तो डावीकडून कितव्या क्रमांकाच्या स्थानी आहे. त्याच्या डावीकडे किती आहेत? 23 विद्यार्थी. आणि त्याच्यानंतर त्याचा स्वतःचा नंबर येतो बघा. स्वतः म्हणजे 1 याच्यामध्ये ऍड होणार आहे. 23 अधिक 1 म्हणजे 24वा क्रमांक असेल त्याचा डावीकडून. म्हणजे पर्याय क्रमांक 1 असेल आपलं योग्य उत्तर. पुढील प्रश्न. एका मैदानावर 7 खेळाडूंनी परस्परांशी एक वेळा काय केले? हस्तोलंघन केल्यास एकूण किती हस्तांदोलने होतील? बघा, हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे एक सूत्र आहे. हस्तांदोलनाची संख्या जर आपल्याला काढायची झाली तर आपल्याकडे सूत्र आहे n गुणाकारामध्ये n वजा 1 भागिले 2. आता इथं n आपण काय घेणार? एका मैदानावर किती खेळाडू आहेत? 7. किती खेळाडू? 7. म्हणजे n घेणार आपण 7 गुणाकारामध्ये n ही ची किंमत आपण किती घेतली इथे? 7 वजा 1 भागिले 2. 7 गुणाकारामध्ये 7 वजा 1 6 भागिले 2. ठीक आहे. बे एक बे, बे त्रिक 6, 7 साइन त्रिक 21. म्हणजे 21 वेळा हे यांचं काय होणार आहे? एकूण हस्तांदोलने होतील. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. 20 मार्च रोजी शनिवार आल्यास त्या महिन्यात 5 वेळा न येणारा वार कोणता? आता 20 मार्चला आहे आपला शनिवार. ठीक आहे. तर 21ला वार कोणता येणार आहे? 21 मार्चला शनिवार नंतर रविवार. 22ला वार कोणता येणार आहे? सोमवार. ठीक आहे. तर बघा, मार्च महिना असतो आपला 31 दिवसांचा आणि या 31 दिवसांमध्ये एकूण आठवडे किती येतात? बघा, एक आठवडा असतो आपला 7 दिवसांचा. तर या 31 मध्ये किती आठवडे येतात? 4 आठवडे पडतात बघा. 7 चोक 28 आणि उरलेले जे दिवस आहेत 28 नंतर 29, 30 आणि 31 या दिवशी कोणता वार येतो ते काढायचं आहे बघा. बघा, 22ला वार कुठला आहे आपला? सोमवार.
ठीक आहे. त्याच्या परत 7 दिवसानंतर वाराची काय होणार आहे, पुनरावृत्ती होणार आहे. ठीक आहे. म्हणजे 7 अधिक 2 9 आणि 2 29. 29 तारखेलाही आपला वार कोणता असेल, सोमवार. म्हणजे इथे भेटेल आपल्याला सोमवार. 30 तारखेला मिळेल आपल्याला मंगळवार आणि 31 तारखेला मिळेल आपल्याला बुधवार. बघा या महिन्यामध्ये 29, 30 आणि 31 हे वार येतात 5 वेळा. हे वार किती वेळा येतात, 5 वेळा. ठीक आहे. मग इथे पर्यायामध्ये बघा 5 वेळा न येणारा वार कोणता. ठीक आहे. मग रविवार. रविवार बघा इथे 29, 30 आणि 31 ला येत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा असेल आपलं योग्य उत्तर. रविवार येणार आहे या महिन्यामध्ये 4 वेळा. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. आता एक व्हेन आकृती दिली आहे आणि या व्हेन आकृतीवर आधारित काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. बघा पहिला आहे इतिहास. इतिहास म्हणजे आहे आपला आयत. मराठीमध्ये दिलाय आपल्याला वर्तुळ आणि गणित दिलाय आपल्याला त्रिकोणामध्ये. मग यावर प्रश्न काय आहे, पहिला प्रश्न, फक्त एकच विषय आवडणारे किती विद्यार्थी आहेत. बघा सुरुवातीला आपण इतिहास विषय घेऊ. फक्त म्हटलं यांनी. इतिहासामध्ये फक्त 8 विद्यार्थी आहेत की ज्यांना काय आवडतो, फक्त इतिहास हा विषय आवडतो. ठीक आहे. पुढचं बघा गणित. गणित किती विद्यार्थ्यांना आवडतो, गणित आहे त्रिकोणामध्ये 9 आणि 3 किती होतात 12. म्हणजे 12 विद्यार्थ्यांना काय आवडतो, गणित हा विषय आवडतो. पुढचा विषय कुठला आहे आपला, मराठी. फक्त मराठी किती लोकांना आवडतो, तर 7. ठीक आहे. यांची सगळ्यांची बेरीज करून घेऊ. 8 आणि 2 10, 10 आणि 7 17शी 7. हातचा आला 1, 1 आणि 1 2, 27. ठीक आहे. म्हणजे आपल्याला फक्त एकच विषय आवडणारे असे एकूण किती विद्यार्थी आहेत आपल्याकडे, 27. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न वाचा विद्यार्थी मित्रांनो. बघा मराठी व इतिहास विषय आवडणारे पण गणित विषय आवडत नाही असे किती विद्यार्थी आहेत. बघा मराठी म्हटलं म्हणजे आपण वर्तुळ पाहणार, वर्तुळाचा विचार करणार वर्तुळामध्ये, आणि इतिहास म्हटलं म्हणजे आयताचा विचार करणार. ठीक आहे. मग अशा कोणत्या संख्या आहेत की ज्या मराठी आणि इतिहासमध्ये पाहायला भेटतात, म्हणजे आयतामध्ये आणि वर्तुळामध्ये पाहायला भेटतात. 4 आणि 5 या दोन संख्या आहेत. पण आपल्याला या प्रश्नामध्ये एक अट दिलेली आहे. अट काय आहे, पण गणित विषय आवडत नाही. म्हणजे गणित म्हणजे त्रिकोणामध्ये ती संख्या नसायला हवी. म्हणजे बघा 5 ही संख्या त्रिकोणामध्ये नाही आहे. म्हणजे 5 या विद्यार्थ्यांना गणित आवडत नाही, पण त्यांना मराठी आवडतो आणि इतिहास आवडतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न, प्रश्नाकृती सारखी हुबेहूब आकृती पर्यायातून निवडा. बघा आपल्याला या प्रश्नामध्ये एक आकृती दिली आहे, प्रश्नाकृती, आणि ती ज्या आकृती जशी आहे तशी समान हुबेहूब म्हणजे आहे तशीच आकृती आपल्याला पर्यायातून निवडायची आहे. बघा इथे आपल्याला पर्याय क्रमांक 2 आकृती आहे तशीच दिसून येते. पुढची बघा 57 नंबरची. बघा एक फुलपाखरू आहे. या फुलपाखराच्या पंखांवरती बघा काही काळे टिपके दिले आहेत आणि एक पांढरा टिपका दिलाय. मग आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा 2 काळे टिपके आणि एक पांढरा आहे, पण त्याचा समोरचा भाग बघा इथे वेगळा दिसून येतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 नसणार आहे. पर्याय क्रमांक 4 बघा. पर्याय क्रमांक 4 मध्ये इथे याच्या अंगांवरती असे भाग केलेले आहेत, पण इथे नाही आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपण बघू. पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा आहे तशीच आकृती आपल्याला इथे पाहायला दिसून येते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल आपलं योग्य उत्तर. पुढील प्रश्न बघा, रमेश पश्चिमेकडे 25 मीटर चालला व पुन्हा उजवीकडे काटकोनात वळून 25 मीटर चालत गेल्यास तो मूळ ठिकाणाच्या कोणत्या दिशेला असेल. दिशा या घटकावर आधारित प्रश्न आहे, म्हणून आपण सुरुवातीला दिशा आखून घेऊ. बघा उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. त्याच्यानंतर उपदिशा ईशान्य, वायव्य, नैऋत्य आणि आग्नेय. ह्या आहेत आपल्या उपदिशा.
मग सुरुवातीला रमेश बघा या ठिकाणी असेल, हे झालं त्याचं सुरुवातीचं ठिकाण आणि या ठिकाणाहून तो 25 मीटर चालला, 25 मीटर पश्चिम दिशेकडे चालत गेला, ही आहे पश्चिम दिशा. ठीक आहे. व पुन्हा उजवीकडे काटकोनात वळून 25 मीटर चालला. काटकोनात म्हणजे 90 अंशाच्या कोनामध्ये तो उजवीकडे वळला आणि या दिशेत चालत गेला. आता तो आला इथे या ठिकाणी, हे आहे त्याचं सुरुवातीचं ठिकाण आणि हे आहे त्याचं शेवट. चालत गेल्यास तर तो मूळ ठिकाणाच्या कोणत्या दिशेला असेल, तर तो मूळ ठिकाणाहून कोणत्या दिशेला असेल, बघा हे आहे त्याचं मूळ ठिकाण आणि हे आहे त्याचं शेवटचं ठिकाण, म्हणजे आहे तो वायव्य दिशेस, म्हणजे पर्याय क्रमांक 4 असेल योग्य उत्तर. पुढील बघा, आता इथं आपल्याला 3 वर्तुळ दिले आहे आणि त्या वर्तुळाच्या आतमध्ये काही संख्या दिलेल्या आहेत आणि तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला एक प्रश्नचिन्ह दिलं आहे की या ठिकाणी कोणती संख्या येणार आहे. मग आपण पहिल्या आकृतीचं निरीक्षण करू. बघा इथे 4चा जर वर्ग घेतला तर येतो 16 आणि 2चा वर्ग 4 आणि या दोघांची जर बेरीज केली तर 16 आणि 4 20 आणि हाच 20 आपल्या वरच्या भागामध्ये आपल्याला दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढची आकृती बघा 6चा वर्ग 36 आणि 8चा वर्ग 64. ठीक आहे. यांची जर बेरीज केली 6 आणि 4 10शी 0, हातचा आला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 6 10 म्हणजे 100 इथे वरती दिसून येतात. मग हा संबंध आपल्याला या तिसऱ्या आकृतीमध्ये आहे का तो शोधायचा आहे. बघा इथे आहे 9चा वर्ग 81 आणि 1चा वर्ग 1च म्हणजे 81 अधिक 1 या दोघांची करावी लागेल बेरीज. 1 1 2 8 82 म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल योग्य उत्तर. गटाशी जुळणारे पद ओळखा. आता यामध्ये आपल्याला काही प्रश्नांमध्ये गट दिलेले आहे आणि या गटामध्ये काहीतरी साम्य आहे, ते साम्य आपल्याला पर्यायांमधून निवडायचं आहे. बघा पहिला प्रश्न, यातील कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट आणि पर्यायात आपल्याकडे कॅरम, बुद्धिबळ, खो खो आणि पत्ते. ठीक आहे. आता बघा हे सर्व खेळाचे प्रकार आहेत आणि खेळाच्या प्रकारांमध्येही आपल्याला मैदानी खेळाचे प्रकार आणि बैठे खेळाचे प्रकार आहेत हे. ठीक आहे. कबड्डी, व्हॉलीबॉल आणि क्रिकेट हे सर्व मैदानी खेळाचे प्रकार आहेत. आणि इथे पर्यायांमध्ये बघा कॅरम हा बैठे पदकामध्ये येतो. ठीक आहे. बुद्धिबळ हा बैठ्यामध्ये येतो आणि खो खो येतो हा मैदानी प्रकारामध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक 3 असेल आपलं योग्य उत्तर. पुढील प्रश्न वाचा विद्यार्थी मित्रांनो. बघा वृंद, संच आणि संघ हे तीनही शब्द आहेत समूह दर्शक शब्द आणि यामध्ये पर्यायांमध्येही आपल्याला समूह दर्शक शब्द शोधायचा आहे. बघा पहिला पर्याय आहे ताफा. सैनिकांचा काय असतो ताफा, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे आपलं योग्य उत्तर. पुढे बघा 91 143 65. ठीक आहे. आता बघा तेरी 7 91. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 143 तेरी 11 143. त्याच्यानंतर 65 13 5 65. म्हणजे आपल्याला ज्या काही संख्या आहेत 91 143 65 ह्या 13च्या गुणक संख्या भेटत आहेत, म्हणजे पर्यायामध्येही आपल्याला 13ची गुणक संख्या शोधावी लागेल, म्हणजे 33 39 पर्याय क्रमांक 4 आहे आपलं योग्य उत्तर. पुढील प्रश्न बघूया. 28 126 आणि 65. बघा 3चा जर घन घेतला तर 27 अधिक 1 बरोबर 28. त्याच्यानंतर 126 आहे. 5चा जर घन घेतला तर 125 अधिक 1 बरोबर 126. त्याच्यानंतर 65. 4चा जर घन घेतला तर 64 अधिक 1 बरोबर 65. त्याच्यानंतर पर्यायामध्ये पण आपल्याला असा संबंध असलेली संख्या शोधायची आहे. बघा
2 2 ही संख्या आहे, तर मी काय घेतो 1 1 चा घन अधिक 1 1 चा घन काय भेटतो आपल्याला एकच भेटतो, त्याच्यानंतर अधिक 1 म्हणजे 1 अधिक 1 2. पर्याय क्रमांक 3 आहे योग्य उत्तर. यामध्ये आपल्याला काही इंग्रजी अक्षर दिलेली आहेत टी, एम आणि एक्स. ठीक आहे. आता टी हा सरळ रेषेने तयार झालेला आहे, यम पण सरळ रेषेने तयार झालेलं अक्षर आहे आणि एक्स हे सुद्धा सरळ रेषेने तयार झालेले अक्षर आहे. पण बी चा जर विचार केला तर बघा आता आपल्याला इथं वक्र रेषा काढावे लागतात. ठीक आहे. पी मध्येही आपल्याला वक्र रेषा दिसून येते, पण डब्ल्यू मध्ये बघा आपण सरळ रेषा काढून डब्ल्यू हे अक्षर काढू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 असेल आपलं योग्य उत्तर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबूया.